के प्यारे प्यारे संग हमारे, यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे। आज आमच्या ह्यांचा वाढदिवस आहे। गेल्या वर्षी आम्ही गावालाच ह्यांचा 50वा वाढदिवस साजरा केला होता। सगळेजण आले होते गावातले, खूप आनंद झाला, मजा वाटली, सगळे एकत्र आले होते आणि कधी आम्ही विचार पण केला नव्हता इतक्या संख्येने लोक आली होती आणि सुंदर रीतीने त्यांचा 50वा वाढदिवस साजरा केला होता। यावर्षी आम्ही गावालाच आहोत, तर ह्यांच्या एका मित्राने यांना सांगितलं की आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे, तर हे म्हणाले चालेल आपल्याच घरी करूया। नमस्कार, मी संजय मुरलीधर परब, राहणार मूर्ती सडेवाडी। गेल्या वर्षी मी माझी इथे 50शी साजरी केली आणि 3 ते 4 वाडीचे लोक इथे सर्वांना मी इन्व्हाइट केले। आज घरी जरा दुःखद प्रसंग झाल्यामुळे मी करणार नव्हतो, पण हा विषय बोलता बोलता 3 जूनचा आला आणि माझा वाढदिवस मी दरवर्षी जोरातच करतो तसा। तर हे माझे सहकारी म्हणा, मित्र म्हणा, विजय परब यांनी ती मनावर घेतलं की नाही आम्हाला तुमचं बर्थडे करायचंच आहे। सहकारी म्हणजे इथले जे माझ्या जमिनीत जे रुजलेले लोक आहेत त्यातल्या खरोखर त्यांनी मनावर घेऊन ते पूर्ण आज कार्यक्रम पूर्ण तडीस नेला। म्हणजे माझी कुठच्याही प्रकारची हे थोडंसं होतं की दुःखाचं, पण असं वाटलंच नाही की हे माझे फॅमिली मेंबर आहेत आणि असंच यांनी धडाडीने कार्य करावं। जे जे शक्य आहे, जे जे छोटे मोठे कार्यक्रम जरी केले तरी अशाने सगळ्यांना कळलं पाहिजे की आपले लोक इथे आहेत आणि ते आपल्या मागे पाठीशी ठाम उभे आहेत असं। किंवा बाकी मी इतर काय पक्षाविषयी किंवा अशा काय विषय नाही, पण त्याची जी आत्मीयता बघितली किंवा शैलेशला पण मी खूप अशी ओळख बोलताना पाहिलं आहे लाडसाहेबांना, तर त्या याचं मी सगळ्यांचे माझ्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यांना एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक पुष्पगुच्छ देतो। आणि जे काय माझ्यासाठी जे सर्व जी मुलं इथे आले, जे पण सर्व सहकारी जे आले त्या सगळ्यांचे मी धन्यवाद करतो। आणि मग होईच तर मला मी हा तुम्ही जन्माला आलो तर जास्तीत जास्त मी प्रयत्न करीन की इथेच शैक्षणिक सेलिब्रेशन माझ्या हातून व्हावे आणि माझ्या हातून जे काय सहकार्य करता येईल ते मी करेन असं मी माझ्या बाजूने एक कमिटमेंट करतो। सर्वांचा आभार मानतो। 3 जून म्हणजे आमच्या संजय सरांचा वाढदिवस। गेल्या वर्षी ते आता आपल्या भाषणात बोलले की 50वा वाढदिवस गेल्या वर्षी त्यांचा या ठिकाणी पार पडला। पूर्ण 4 वाडीतील सर्व लोक या ठिकाणी आले होते आणि त्यांचा वाढदिवस चांगल्या प्रकारे या ठिकाणी केला होता। त्यांच्या यावर्षी काही दुःखद घटना घडल्यामुळे त्यांनी जास्त काही लोकांना बोलवलं नव्हतं, तरी आमचे मित्र विजय परब यांनी मला एक फोन केला की संजय परब यांचा वाढदिवस आहे, तर मी त्याला बोललो की ठीक आहे करूया। आणि तशी आम्ही चांगली तयारी केली। बॅनर मिळत जयराम परब आमचे सहकारी यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॅनर बाबत वगैरे चांगलं सहकार्य केलं। मी संजय परब यांना गेली 7-8 वर्ष ओळखतो, त्यांचं या ठिकाणी कार्य अतिशय चांगलं आहे। कुठल्याही माणूस बघू दे लगेच हात मारतात अशी त्यांची या ठिकाणी ओळख आहे। या ठिकाणी वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी इथं थांबतो। जय महाराज। जय महाराष्ट्र। आपण या ठिकाणी जमलो त्यासाठी सडेवाडीचे सुपुत्र सन्माननीय संजय परब साहेबांचा वाढदिवस आपण करण्यासाठी या ठिकाणी जमलो। आपण या ठिकाणी मुंबईमध्ये राहता, मुंबईमध्ये चांगलं काम करता, आपण आपल्या 2 शब्दाच्या मनोगतमध्ये बोललात की वाडीसाठी गावासाठी जे जे शक्य असेल ते मी माझ्याने करीन। माझ्या इच्छेप्रमाणे किंवा माझ्या ताकदीप्रमाणे ज्या ज्या गोष्टी करायच्या असतील गावासाठी वाडीसाठी ते करत जाईल। आणि हे करण्यासाठी खूप मोठं मन लागतं। मुंबईमध्ये राहतात आपण, पण मुंबईमध्ये ह्याच्यापेक्षा मोठा धूमधडाका त्यांचा साजरा होत असते, पण गावामध्ये येऊन करणं, गावाच्या लोकांमध्ये करणं, आपल्या माणसांच्या बरोबर करणं, आपल्या बाकीच्या लोकांबरोबर करणं हे महत्त्वाचं असतं। त्यासाठी संजय पवार साहेबांनी उदंड आयुष्यात जगण्याचा मी राजू नमशी संजय
तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुझं पुढचं आयुष्य सुखात समृद्धात आणि आनंदात जाऊ हीच देवाजवळ प्रार्थना. हॅलो, दिस इज सुनील तावडे. संजय परब हा माझा वर्गमित्र आहे आणि वाढदिवसाच्या त्याला खूप खूप शुभेच्छा. असंच यश त्याला मिळत राहावं ही सदिच्छा. थँक्यू. हाय संजय, हॅपी बर्थडे. तुला खूप खूप शुभेच्छा. हाय, मी अनुपमा, संजयची मैत्रीण. आम्ही शाळेत एकत्र होतो. आमचा खूप मोठा ग्रुप आहे. संजय तसं खूप चांगला आहे, खूप एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि एकदम दिलखुलास माणूस आहे. पण कधी कधी ना तो अशी मोठी मोठी गोष्टी बोलतो, मोठे मोठे असे उपदेश करतो ना, तर म्हणून आम्ही सगळेजण त्याला ना स्वामी म्हणतात. तो खूप भडकतो आमच्यावर स्वामी म्हटल्यानंतर, पण आम्ही त्याची कंपनी खरंच खूप एन्जॉय करतो. थँक्यू अँड हॅपी बर्थडे संजय. हॅलो, हॅपी बर्थडे संजय काका. प्रिय संजय, सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. माझं नाव सुनील पालकर, सध्या डोंबिवलीला राहतो, परंतु बोरिवलीला असताना आम्ही एकत्र एकाच वर्गात 10वीपर्यंत शिकलेलो आहोत. संजय ह्या नावातच सर्व काही आलेलं आहे. माझ्या कल्पनेनुसार तरी संजय म्हणजे सगळ्यांवर जय मिळवणारा, सगळ्यांचा तो लाडका आहे. तो सगळ्यांना आजपर्यंत त्याने प्रेमाने जपलेला आहे. जेव्हा आमची रियुनियन झाली तेव्हा मला तरी वाटतं माझा शोध घेण्यामागे संजयची मेहनत त्या कामी आलेली आहे. माझ्या या प्रिय मित्रास पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि आई भवानी त्याला उदंड आयुष्य देऊ ही त्याच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. 3 जून 1971 साली माझा जन्म झाला. तिथे वाडीमध्ये आमच्या परब लोकांच्या भवानीचं एक कार्य होतं आणि त्या कार्यानिमित्त आई आली होती. आणि त्या सोयी इथे तेव्हा काय डॉक्टर किंवा अशा काय पद्धतीच्या सोयी नसताना एका जी सोयी नसते काय म्हणतात त्याला, हां सोयी, तिने येऊन इथे बिरवाडीहून तिला डोलीतून घेऊन आले. कारण इथे हे खेडंगाव असल्यामुळे कुठची गाडीची सुविधा नव्हती. तिला डोलीतून आणलं आणि त्या प्रसंगी तेव्हा माझा जन्म झाला. आणि त्या सोयीने म्हणजे तेव्हा जे काही डॉक्टर करतात आज ते तिने खूप मेहनतीने असं सांगतात की आई मेली की जगते, अशा परिस्थितीत मी जन्माला आलो. आणि हा गोटणे सडीवाडीत मी जन्माला आलो याचा मला भयंकर अभिमान आहे. माझे सर्व काका, आई, वडील हे सर्व गावातूनच पुढे मुंबईला गेले, मोठे झाले, त्याहून मोठे झाले. त्यामुळे गावाविषयी मला भयंकर हे आहे. आणि मी दरवर्षी माझा वाढदिवस कुठेही असलो तरी जोरात अगदी धूमधडाक्यात साजरा करतो. आणि आमच्या घरात सगळेजण, माझे मोठे बाबा, काका माझे, आम्ही सगळेजण एकत्रच असतो, राहतो आम्ही एकत्र. आणि त्यामुळे म्हटलं काही हरकत नाही, आपण यावर्षी वाढदिवस आनंदाने करूया. आणि आम्ही ही अशी थोडीशी तयारी केलेली आहे आमच्याच घरामध्ये. आमचं एकत्र कुटुंब आहे. आम्ही सगळेजण अगदी आनंदाने कोणतेही कार्यक्रम असतात ते साजरे करतो आणि ह्याच्यातच खूप मजा येते. मजा येते. आणि मलाही माझी एक छोटी आहे, ती आल्यापासून तर मला म्हणजे खरोखरच माझे दिवस म्हणजे एक नॉर्मली सर्वांना वेळेत मुलं होतात. आम्हाला ही 7 वर्षांनी झाली. त्यामुळे अख्खं घराला होतं की नाही आमच्या संजूला पण झालं पाहिजे. आणि मग तो जो आनंद एक प्रकारचा आम्ही आज साजरा करतो तर खूप बरं वाटते. आणि इथले जे स्थानिक लोकांनी आज पुढाकार घेऊन, मी नाही करणार होतो पण तरी त्यांनी की नाही तुम्ही करायचंच आहे, आमच्याबरोबर सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी मंगेश विचारे, संजय परबचा खूप चांगला मित्र आहे
आम्ही एकाच शाळेत शिकलो आणि बालपणीच्या बऱ्याचशा आठवणी ज्या आम्हाला आठवणीत नाहीत ते त्याला खूप आठवणीत आहेत. थोडक्यात म्हणजे त्याचा विषय करून तो अजूनही सांगू शकतो की कोण कोणाच्या बाजूला बसायचा, कोणाला किती मार्क मिळाले, कोणाचे भाऊ कोणाची बहीण कुठल्या शाळेत शिकत आहेत, कोण कुठे राहतो, हे त्याला अजूनही सर्व तोंडपाठ आहे. संजय हा माणूस म्हणून खूपच चांगला आहे आणि मित्र म्हणून तर खूप अजूनही चांगला आहे. संजय, तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी प्रशांत पुरुषोत्तम पिले. संजय, तुला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. तुझं नेहमी कल्याण हो. तुला सुख, समृद्धी, यश आणि आरोग्य लाभो हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना. संजय परबला मी जवळजवळ गेले 15 वर्ष ओळखतोय आणि आम्ही एकाच कंपनीत होतो. तिकडनं आमची ओळखला सुरुवात झाली आणि आता बरीच वर्ष झाली आमची ओळख आहे. आम्ही एक खूप चांगले मित्र, जवळचे मित्र आहोत आणि आयुष्यातले चांगले आणि वाईट क्षण पण आम्ही बघितलेत, बरोबर काढलेत आम्ही. संजय परब एकदम म्हणजे मी सांगू ना, एकदम उत्तम माणूस आहे आणि कुठल्याही बाबतीत स्पष्ट मत असणारा आणि जिथे स्पष्ट वक्ता म्हणतात ना तसा माणूस आहे. आणि म्हणजे कामाच्या बाबतीत याच्या बाबतीत त्याचे एकदम सिस्टमॅटिक वर्क असतात ना त्याप्रमाणे येतो. एकदम परफेक्शनिस्ट म्हणतात ना त्या प्रकारचा त्याची विचार आहेत आणि त्या प्रकारे त्याचं काम आहे. आणि म्हणजे एक चांगला मित्र मला लाभला याचा मला खूप आनंद आहे. तसं सांगण्यासारखं खूप काही आहे कारण आमचे बरेच वर्षापासून संबंध आहे. पण मी एवढंच सांगू इच्छितो की संजय, तुला नेहमी सुख, समृद्धी, यश लाभो आणि परत एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांनी प्राथमिक शाळेच्या लहान मुलांना सन्माननीय संजय परब साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांना छोटीशी भेटवस्तू देत आहे. मला वाटतं समर्थ परब ह्या विद्यार्थ्याला मी बोलवतो त्याने संजय परब साहेबांच्या हस्ते छोटीशी भेटवस्तू द्यावी. वर्गमैत्रीण आहे. आम्ही 10वी पर्यंत एकत्र एका वर्गात शिकलेलो आहोत आणि आम्ही आमचं जे शाळेचं 10वीचं रियुनियन केलं त्यामध्ये संजय परबचा खूप मोठा वाटा आहे. त्याच्यामुळे खूप वर्षाने आम्ही परत सगळे कनेक्टेड झालो वर्गमैत्रिणी आणि ह्या 50 वर्षी पण आम्ही खूप जेव्हा एकत्र सगळे भेटतो तेव्हा खूप आम्ही एन्जॉय करतो आणि असेच आम्ही नेहमी कनेक्टेड राहू. तो संजय परब, तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तुला उदंड आयुष्य लाभो ही माझी ईश्वराकडे प्रार्थना. हॅलो, नमस्कार. मी आनंद राऊत. संजय परब हा माझा बालपणीचा वर्गमित्र आणि आतापर्यंत जवळजवळ 40 वर्ष आम्ही एकत्र आहोत लहानपणापासून आणि त्याचा जो स्वभाव आहे तो फार लोकप्रिय आहे, चांगला स्वभाव. आतापर्यंत त्यांनी आपले मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यामध्ये तो खूप लोकप्रिय आहे आणि पुन्हा एकदा त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई भावाने त्याला उदंड आयुष्य देऊ हीच सदिच्छा. धन्यवाद. हाय संजय, शालिनी हियर. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. संजयबद्दल सांगायचं म्हटलं तर संजय आणि मी शाळेपासून एकमेकाला ओळखतो. त्याच्याबद्दल ओळख सांगायची म्हटलं तर त्याच्यामध्ये एक हेल्पिंग नेचर आहे आणि तो सर्वांशी मिळून मिसळून राहतो. त्याच्या फॅमिलीबद्दल त्याला प्रचंड अभिमान आहे. त्याच्याबद्दल बरंच काही सांगण्यासारखं आहे पण शेवटला एवढंच सांगू शकते की त्याच्यासारखा मित्र आयुष्यात सर्वांच्या असावा. बस एवढंच सांगते आणि त्याला परत एकदा माझ्याकडनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी वैभव परब, संजय परब यांचा भाऊ
आज संजय परबदादांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि वाढदिवसानिमित्त मला सांगायचं झालं तर त्यांचा स्वभावाबद्दल की त्यांचा स्पष्ट स्वभाव आहे. मागे काहीतरी विचित्र न बोलता सगळ्यासाठी चांगला विचार करणं आणि जे आहे ना ते स्पष्ट बोलणं असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. वडीलधाऱ्या माणसांप्रमाणे त्यांनी नेहमी माझ्यासाठी मदत केली आहे आणि पुढील त्यांच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. देव त्यांना खूप सुदृढ आयुष्य, निरोगी आयुष्य आणि सुखसंपत्ती देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. माझ्या लाडक्या संजूला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. माझ्या लाडक्या संजूला आमच्या लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे बाबा. तुम्ही सर्व जगातले बेस्ट बाबा आहात. तुम्ही मला माझ्या बर्थडेला खूप सारे गिफ्ट दिले. थँक्यू बाबा. ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अत्यंत स्पष्ट माणूस. कधी कधी यांचा स्पष्टपणा मला असं वाटतं नको बाबा इतकं स्पष्ट पण बोलतं कामा नाही. आणि वडील म्हणून ते खूप चांगले आहेत आणि नवरा म्हणून त्यांनी मला खूप साथ दिलेली आहे आणि मला खूप आनंद होतो, मला खूप अभिमान वाटतो की असा नवरा मला म्हणजे असा माझा जीवनसाथी आहे. आणि ईश्वर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि ईश्वरचरणी माझी हीच प्रार्थना आहे की ज्या ज्या त्यांच्या इच्छा आहेत, ज्या ज्या त्यांच्या मनोकामना आहेत त्या सर्व पूर्ण करू दे. हीच माझी स्वामी समर्थांकडे इच्छा आहे.